नंबर 4 मधला पहिला पॉइंट इंट्रुडर्स आपण काल बघितलं होतं. यानंतर आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे ते व्हायरसेस अँड अदर रिलेटेड थ्रेड्स, अदर मेलिशियस कंटेंट जे असतात त्या संदर्भातले ते आपल्याला बघायचे. बघूया आपण. कम्प्युटर सिक्युरिटीच्या बाबत किंवा नेटवर्क सिक्युरिटी बाबत जेव्हा आपण बोलतो तर व्हायरसेस हा एक खूप महत्वाचा असा अशी गोष्ट आजकाल आपण ऐकत असतो. बरेचदा व्हायरसमुळे असा अटॅक झाला किंवा अशा व्हायरसचा अटॅक झाला, तसा अटॅक झाला, ह्या गोष्टी आजकाल पब्लिक झालेल्या आहेत. बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये, बऱ्याचशा याच्यामध्ये आपण बघतोय सोशल मीडियामध्ये की कशा प्रकारे व्हायरसेस आपले अटॅक करून त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करतात, काही डेटा चोरून घेतात. अशा प्रकारे जे काही क्रॅकर्स किंवा हॅकर्स आपण म्हणतो तर ते व्हायरसेसचा यूज करून कधी कधी तुमच्या सिस्टीम मध्ये मॉडिफिकेशन्स किंवा तुमच्या सिस्टीम मध्ये काही चेंजेस करून घेत असतात. तर व्हायरसेस आणि त्याच्या सोबतचे बाकी प्रोग्राम्स, मॅलिशियस प्रोग्राम्स म्हणजे जे सॉफ्टवेअर्स आहेत, परंतु ते सॉफ्टवेअर जे आहेत ते आपल्या सिस्टीमची सिक्युरिटी ब्रेक करण्यासाठी डेव्हलप करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे काही सॉफ्टवेअर्स ते आपल्याला बघायचे आहेत या टायटलच्या अंडर. बघा, कम्प्युटर व्हायरसेस हॅव गॉट अ लॉट ऑफ पब्लिसिटी. आजकाल खूप जास्त मोठ्या प्रमाणात व्हायरसेसची चर्चा आहे. वन ऑफ द फॅमिली ऑफ द मॅलिशियस सॉफ्टवेअर. हे व्हायरसेस म्हणजे एक प्रकारचे या मॅलिशियस सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. मॅलिशियस म्हणजे जे तुमच्या सिस्टीमसाठी सिक्युअर नाहीत किंवा हार्मफुल आहेत. म्हणजे जे सॉफ्टवेअर आपल्या सिस्टीमला काम करतात ते आपल्या सिस्टीमसाठी युजफुल सॉफ्टवेअर्स असतात. परंतु हे जे व्हायरसेस आहेत हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहेत, परंतु ते सिस्टीमला कुठेतरी हार्मफुल असतात. अफेक्ट्स युजली द ऑब्वियस हॅव फिगर्ड इन द न्यूज रिपोर्ट, फिक्शन्स, मूवीज अँड ऑफन एक्झॅगरेटेड. बघा, आजकाल त्यांचं जर एंट्री झाली तुमच्या सिस्टीममध्ये तर ऑब्व्हियसली ते तुमच्या सिस्टीमसाठी हार्मफुल असणार आहे, व्हायरसेस किंवा कोणतेही मॅलिशियस प्रोग्राम्स. तर हे जे आहेत आजकाल आपण बघतोय याच्या सगळ्या न्यूज रिपोर्टमध्ये त्याच्या चर्चा आहेत. बाजूच्या ठिकाणी कुठे त्याच्यावरती बऱ्याचशा मूवी सुद्धा निघालेल्या व्हायरस अटॅक कसे होतात. गेटिंग मोर अटेन्शन दॅन डिझर्व आर अ कन्सर्न टफ. बघा, तर हे जे आहेत याच्यामुळं म्हणजे सिस्टीमची सिक्युरिटी मेंटेन करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं अटेन्शन घ्यावं लागतं, बऱ्याचशा सिक्युरिटी मेंटेन करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि हे सगळं करणं म्हणजे एक टफ गोष्ट आहे. सगळं करूनही शेवटी कधीतरी काही वेळेस बऱ्याच वेळेस व्हायरसेसचे आणि मॅलिशियस प्रोग्रामचे अटॅक्स या सिस्टीमवरती होत असतात. मॅलिशियस सॉफ्टवेअर्स असतात कसे, म्हणजे आपण म्हटलं की व्हायरस हा एक मॅलिशियस प्रोग्राम आहे, मॅलिशियस सॉफ्टवेअर आहे. परंतु व्हायरस हा एकटाच आहे असं नाही. असे खूप सारे प्रोग्राम्स, सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आहेत जे तुमच्या सिस्टीम मध्ये व्हायरसेस सारख्या एंट्री मिळवून ते तुमच्या सिस्टीमसाठी हार्मफुल असतात, सिक्युरिटीसाठी हार्मफुल असतात. तर कोणते कोणते मॅलिशियस प्रोग्राम्स असतात? मॅलिशियस प्रोग्राम्स जे आहेत ते दोन पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. लीड पोस्ट प्रोग्राम आणि जे इंडिपेंडंट असतात. म्हणजे बरेचसे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स, बरेचसे मॅलिशियस सॉफ्टवेअर्स ज्याला दुसऱ्या प्रोग्रामची गरज पडते, जे दुसऱ्याच्या मार्फत अटॅक करतात. म्हणजे जे आपले म्हणूया की लिगल सॉफ्टवेअर्स आहेत, त्या लिगल सॉफ्टवेअरचा यूज करून दुसऱ्याच्या भरोशावरती ते आपल्या सिस्टीम मध्ये एंट्री करतात किंवा दुसऱ्याच्या भरोशावरती ते काम करतात. ते प्रोग्राम्स त्याला आपण म्हणणार नीड्स होस्ट प्रोग्राम. ज्याला दुसऱ्या होस्ट प्रोग्रामच्या मार्फत ते सिस्टीमवरती अटॅक करतात, त्याला आपण म्हणणार नीड्स द मॅलिशियस प्रोग्राम्स हू नीड द होस्ट प्रोग्राम, ज्याला दुसऱ्या प्रोग्रामची गरज पडते. आणि काही सॉफ्टवेअर्स, काही मॅलिशियस प्रोग्राम्स असे असतात जे इंडिपेंडंट असतात. ठीक आहे. आता ज्या प्रोग्रामला होस्ट प्रोग्रामची नीड आहे ते प्रोग्राम्स कोणते आणि इंडिपेंडंट प्रोग्राम कोणते, आपल्याला या डायग्राम मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसते आहे. बघा, जे इंडिपेंडंट आहे त्याच्यामध्ये दोन प्रोग्राम्स आहेत, वर्म्स अँड झॉम्बीज. झॉम्बी आणि वर्म हे जे आहेत हे दोन अशा प्रकारचे मॅलिशियस प्रोग्राम्स आहेत जे इंडिपेंडंट आहेत, ज्याला होस्ट प्रोग्रामची गरज पडत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्याला होस्ट प्रोग्रामची गरज पडते असे प्रोग्राम्स म्हणजे ट्रॅपडोर्स, लॉजिक बॉम्ब, ट्रोजन हॉर्सेस, व्हायरसेस. हे जे आहेत
हे मॅलिशियस प्रोग्राम जे आहेत यांना होस्ट प्रोग्रामची गरज पडते, ते दुसरा प्रोग्रामचा यूज करून एक्झिक्यूट होत असतात. ठीक आहे. तर आता बघा, अजून एक महत्वाची गोष्ट नोट डाऊन करायची इथं, म्हणजे हे व्हायरसेस, झॉम्बी आणि वर्म्स हे जे आहेत ते रेप्लिकेटेड आहेत. रेप्लिकेटेड म्हणजे स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करतात, म्हणजे स्वतःची कॉपी तयार करतात. त्याच्यामुळे काय होते, जर जसं की व्हायरसेस, एक व्हायरस जर त्याची मल्टिपल कॉपी तयार करत असेल तर एकाच्या दोन, दोनच्या चार, चारच्या सहा, अशा पद्धतीनं त्याच्या मल्टिपल कॉपीज ज्या आहेत त्या खूप कमी वेळात तयार होतात. आणि ह्या मल्टिपल कॉपीज मग ते प्रत्येक व्हायरस जो आहे त्याच्या प्रत्येकाच्या पुन्हा मल्टिपल कॉपीज तयार करत जातो. म्हणजे व्हायरसेसची संख्या, व्हायरस प्रोग्रामची संख्या जी आहे ती फार जास्त वाढत जाते, रॅपिडली वाढत जाते. त्याच्यामुळं हे प्रोग्राम जे आहे ते जास्त घातक असतात. वर्म्स, झॉम्बी आणि व्हायरसेस हे जे प्रोग्राम्स आहेत ते जास्त घातक असतात. ठीक आहे. हे सगळे प्रोग्राम्स आपल्याला एक एक करून बघायचे, आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हे लक्षात ठेवा. 4 प्रोग्राम्स जे आहेत लेफ्ट साईडला त्यांना होस्ट प्रोग्रामची गरज असते, आणि 2 प्रोग्राम्स आहेत उजव्या साईडला, त्याला आपण इंडिपेंडेंट प्रोग्राम म्हणतो, त्यांना होस्ट प्रोग्रामची गरज नसते, ते स्वतःच एक्झिक्यूट होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे व्हायरसेस, ट्रॉजन हॉर्सेस, लॉजिक बॉम्ब, ट्रॅपडोर्स यांना जर एक्झिक्यूट व्हायचं असेल, तुमच्या सिस्टीमवरती अटॅक करायचं असेल, तर तुमच्या सिस्टीम मधला कोणता तरी लिगल दुसरा प्रोग्राम एक्झिक्यूट व्हावा लागेल, तेव्हा कुठेही प्रोग्राम, म्हणजे आपण जर आपल्या सिस्टीमचे एखादं लिगल सॉफ्टवेअर वापरताना काळजी घेतली, ते आपण नाही यूज केलं, तर तोपर्यंत व्हायरसेस, ट्रॅपडोर्स, लॉजिक बॉम्ब, ट्रॉजन हॉर्सेस हे अटॅक जे आहेत ते आपल्या सिस्टीमवरती काहीच इफेक्ट करू शकत नाही. पण ज्यावेळेस आपण एखादं लिगल सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात करू आणि त्याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर एक्झिक्यूट झालं की हे प्रोग्राम एक्झिक्यूट होतात, असे जर काही प्रोग्राम्स आपल्या सिस्टीममध्ये एंट्री मिळवण्यासाठी किंवा त्यांना आपण एंट्री दिली दुसऱ्या सॉफ्टवेअरच्या मार्फत, तर मग ते आपल्या सिस्टीमवरती अटॅक करणार. इंडिपेंडेंट प्रोग्रामच्या बाबत हे होत नाहीत. वर्म्स आणि झॉम्बी हे जे आहेत हे स्वतःच एक्झिक्यूट होऊ शकतात, ते इंडिव्हिज्युअल प्रोग्राम्स असतात. त्याच्यामुळं त्यांना कुठल्याही होस्ट प्रोग्रामची गरज पडत नाही. ठीक आहे. आपण एकाचं जे फंक्शनिंग आहे ते बघूया, आपल्याला बघायचं पुढे. पहिल्यांदा आपण बघूया ट्रॅपडोअर्स. ट्रॅपडोअर्स जे आहेत ते एक प्रकारचं सिक्रेट एंट्री पॉइंट मिळवतात. बघूया आपण कशा पद्धतीने. द सिक्रेट एंट्री पॉइंट इंटू अ प्रोग्राम. कुठल्याही प्रोग्राम मध्ये, म्हणजे जसं आपण म्हटलं की याला होस्ट प्रोग्रामची गरज पडते, तर तो जो होस्ट प्रोग्राम आहे त्या होस्ट प्रोग्राम मध्ये एंट्री मिळवताना त्याचा सिक्रेट पॉइंट जो आहे तो शोधला जातो, आणि त्या सिक्रेट पॉइंट वरनं हे जे ट्रॅपडोर्स आहेत, हे जे मॅलिशियस प्रोग्राम्स आहेत, हे प्रोग्राम त्या प्रोग्राम मध्ये एंट्री मिळवतात. अलाउ दोज हू नो द ऍक्सेस बायपासिंग द युजुअल सिक्युरिटी प्रोसिजर. हे सगळं करत असताना, म्हणजे त्या प्रोग्राम मध्ये याची एंट्री होत असताना तुमची जी सिक्युरिटी प्रोसिजर असते त्याला टोटली बायपास केलेलं असतं. बायपास म्हणजे त्या सिक्युरिटी प्रोसिजरला कुठंच माहित पडत नाही की हे ट्रॅपडोर्स तुमच्या प्रोग्राम मध्ये एंट्री मिळवत आहे किंवा हा प्रोग्राम तुमच्या प्रोग्राम मध्ये कॉपी केला जात आहे, त्याला कुठंही माहित पडत नाही. हॅव बीन कॉमनली यूज बाय द डेव्हलपर्स. हे खास करून डेव्हलपर्सद्वारे तयार केलं जातं. ऑब्व्हियसली सगळे जे काही मॅलिशियस प्रोग्राम आहेत ते डेव्हलपर्स तयार करत असतात, एक्सपर्ट प्रोग्रामर असतात, त्याला माहिती असते त्या प्रोग्रामची सगळी. ठीक आहे. त्याच्यामुळं हा सुद्धा ट्रॅपडोर्स हे जे मॅलिशियस सॉफ्टवेअर आहे हे सुद्धा डेव्हलपर्स यूज करतात. थ्रेट व्हेन लेफ्ट इन द प्रोडक्शन प्रोग्राम्स अलाउइंग एक्सप्लॉइटेड बाय द अटॅकर्स. जे आहेत हे तुमच्या प्रोग्राम मध्ये त्यांनी एंट्री मिळवली की तो प्रोग्राम जेव्हा कधी एक्झिक्यूट होतो तेव्हा अटॅकरला, हे प्रोग्राम जो आहे ट्रॅपडोर जे आहे तो काय करतो, अटॅकरला तुमच्या सिस्टीम मध्ये अटॅक करण्यासाठी दारा खुले करून देतो. एक त्याला रस्ता मोकळा करून देतो, एक वेळ त्याला प्रोव्हाइड करतो की आता तुम्ही या सिस्टीम वरती अटॅक करू शकता. म्हणजेच अजूनपर्यंत तो तुमच्या सिस्टीम वरती काहीही हार्म करत नाही. ट्रॅपडोर लक्षात घ्या की तुमच्या सिस्टीम मध्ये, तुमच्या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये त्याची कॉपी आहे. तो प्रोग्राम जेव्हा कधी एक्झिक्यूट होईल तेव्हा हा प्रोग्राम अटॅकरला तुमच्या सिस्टीमवर अटॅक करण्यासाठीचा रस्ता मोकळा करून देतो, अटॅक करण्यासाठी वे प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. म्हणजे एखादं डिव्हाइस हॅक करेल किंवा डिव्हाइस मार्फत एखादं सिक्युरिटी होल तयार करेल, त्या सिक्युरिटी होल मधून अटॅकरला अटॅक करण्यासाठी त्याला मदत करेल, अशा प्रकारचं. म्हणजे स्वतः तर काही करत नाही, परंतु अटॅकरला फक्त एक रस्ता मोकळा करून देतो हा प्रोग्राम, म्हणून त्याला ट्रॅप डोअर म्हणतात. डोअर्स म्हणजे ऍक्च्युली जिथं सिक्युरिटी होण्याचे चान्सेस, सिक्युरिटी अटॅक होण्याचे चान्सेस आहेत त्या ठिकाणी त्याला हे होल्स
अटॅकरला मोकळे करून देणे हे काम आहे ट्रॅपडोअर. व्हेरी हार्ड टू ब्लॉक इन ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमला अशा प्रकारचे प्रोग्राम ब्लॉक करणं जे आहे ते फार अवघड जात. रिक्वायर गुड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड अपडेट्स. यासाठीच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे आहे ते व्यवस्थित झालं असलं पाहिजे आणि ते वारंवार अपडेटही झालं पाहिजे. जसं आपण वारंवार आपले ऍप्स अँड्रॉइड सिस्टीमचे ऍप तुम्हाला अपडेट करण्यासाठी वारंवार सूचना येतात है ना, वारंवार ते अपडेट करा असं आपण आपल्याला सांगितलं जात. का बरं? तर हे असंच कुठलेही जर काही अटॅक्स तुमच्या सिस्टीम वरती झालेले असेल किंवा होण्याचे चान्सेस असेल तर तुम्ही जर सिस्टीम अपडेट केली, तुमचे सॉफ्टवेअर अपडेट केले तर त्यामध्ये अशा प्रकारचे अटॅक होण्याचे चान्सेस हे जे आहेत ते मिनिमम राहतात किंवा मिनिमाइज करता येतात. नेक्स्ट जो आहे तो आहे लॉजिक बॉम्ब. लॉजिक बॉम्ब जो आहे तोही एक प्रकारचा काय म्हणूया होस्ट डिपेंडंट प्रोग्राम आहे. दुसऱ्या प्रोग्राम मध्ये त्याची कॉपी असते. दुसरा प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा हा आपलं काम करायला सुरुवात करतो. बघूया. वन ऑफ द ओल्डेस्ट टाइप ऑफ मॅलिशियस सॉफ्टवेअर, कोड एम्बेडेड इन द लेजिटिमेट प्रोग्राम. बघा, याचा जो कोड आहे, या लॉजिक बॉम्ब हा जो मॅलिशियस प्रोग्राम आहे याचा कोड दुसऱ्या प्रोग्राम मध्ये एम्बेड केलेला असतो, कॉपी केलेला असतो. ठीक आहे, म्हणजे दुसरा प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट होईल, लेजिटिमेट प्रोग्राम म्हणजे लीगल प्रोग्राम, दुसरा लीगल प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट होईल ज्याच्यामध्ये या लॉजिक बॉम्बची कॉपी आहे तेव्हा हा ऍक्टिव्ह होईल. ऍक्टिव्हेटेड व्हेन स्पेसिफाईड कंडिशन मेट. आणि तो प्रोग्राम एक्झिक्यूट होताना एखादी विशिष्ट कंडिशन आली की हा प्रोग्राम आपलं काम करायला सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ सम फाईल्स. एखाद्या फाईलचा, एखाद्या स्पेसिफिक फाईलचं प्रेझेन्स किंवा ऍब्सेन्स, एखादी पर्टिक्युलर फाईल सापडली किंवा एखादी पर्टिक्युलर फाईल तिथं नाही सापडली तर अशा वेळी हा प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला लागतो. पर्टिक्युलर डेट टाइम, एखादी पर्टिक्युलर डेट आणि टाइम सिस्टीम मध्ये आली की हा एक्झिक्यूट व्हायला लागतो. पर्टिक्युलर युजर, एखाद्या पर्टिक्युलर युजरने एंट्री मिळवली की हा प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला लागतो. ठीक आहे, अशा प्रकारे हा लॉजिक बॉम्ब जो आहे तो तुमच्या सिस्टीम वरती अटॅक करत असतो. व्हेन ट्रिगर्ड टिपिकली डॅमेज द सिस्टीम. एकदा तो एक्झिक्यूट व्हायला लागला आणि हा लॉजिक बॉम्ब एक्झिक्यूट झाला तर तुमच्या सिस्टीम वरती काहीतरी डॅमेज तो करणार. तुमच्या सिस्टीमला मॉडिफाय करणार, एखादी फाईल डिलीट करून टाकणार, एखादी डिस्क करप्ट करून टाकणार. अशा प्रकारचे अटॅक हे लॉजिक बॉम्ब तुमच्या सिस्टीम वरती करत असतात. देन ट्रोजन हॉर्सेस, द प्रोग्राम विथ हिडन साइड इफेक्ट्स. याचे साइड इफेक्ट जे आहेत ते लवकर दिसत नाहीत. हिडन साइड इफेक्ट्स, याचे साइड इफेक्ट्स जे आहेत ते फार नंतर लक्षात येतात. विच इज युज्युअली सुपरफिशियली अट्रॅक्टिव्ह. जसे काही गेम्स असतात, काही सॉफ्टवेअर अपग्रेड्स असतात जे सिस्टीम मध्ये आपल्याला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात. गेम वगैरे किंवा एखादे स्पेसिफिक काही सॉफ्टवेअर अपग्रेड्स जे आहेत ते आपल्याला फार अट्रॅक्टिव्ह वाटतात, ते आपण करून घेतो. पण त्यामध्ये हे ट्रोजन हॉर्सेस अटॅक करतात. वेन रन परफॉर्म सम ऍडिशनल टास्क. जेव्हा तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये, या गेममध्ये ते ट्रोजन हॉर्सेस आहेत ते तुम्ही इन्स्टॉल केले आणि तुम्ही त्याला रन करायला लागले की ते रन होताना हे प्रोग्राम्स ही, ट्रोजन हॉर्सेस असे हे जे प्रोग्राम्स आहेत तेही एक्झिक्यूट व्हायला लागतात आणि म्हणजे सोबतच एक ऍडिशनल काम ते करतात. म्हणजे तुम्ही जे बेसिक काम करतात, एखादा गेम खेळतात किंवा काही विशिष्ट असं सॉफ्टवेअर तुम्ही रन करतात, ते केल्याच्या नंतर ते तर काम होतच, सोबत हे ट्रोजन हॉर्सेस काही ऍडिशनल टास्क परफॉर्म करतात. जसं की अलाउ अटॅकर टू इनडायरेक्टली गेन द ऍक्सेस दे डू नॉट हॅव डायरेक्टली. अशा या प्रोग्राम मध्ये, या दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये हे प्रोग्राम जे आहेत ट्रोजन हॉर्सेस ते जास्तीचं काम करतात. जसं की अटॅकरला इनडायरेक्टली तुमच्या सिस्टीम मध्ये ऍक्सेस मिळवून देतात ज्यांना की डायरेक्ट ऍक्सेस नाही आहे. जसं की अनऑथराइज युजर, अनऑथराइज युजरला तुमच्या सिस्टीम मध्ये कुठेही डायरेक्ट ऍक्सेस नसतो, त्यांना इनडायरेक्टली ऍक्सेस मिळवून देण्याचं काम हे ट्रोजन हॉर्सेस करत असतात. ऑफन यूज टू प्रोपोगेट अ व्हायरस, वर्म ऑर टू इन्स्टॉल अ बॅकडोअर. बघा, दुसरे व्हायरसेस सारखे, वर्म सारखे दुसरे प्रोग्राम तुमच्या सिस्टीम मध्ये प्रपोगेट करण्यासाठी ट्रोजन हॉर्सेस त्याला एक प्रकारचा रस्ता, बॅकडोअर आपण म्हणूया, त्याला डायरेक्ट एंट्री नाही आहे, त्याला इनडायरेक्ट आहे. जसं आपण मागच्या दारानं म्हणतो की मागच्या दारानं अटॅक होतो, तर बॅकडोअर म्हणजे इनडायरेक्ट अटॅक होतो, तर तुम्हाला माहिती पडत नाही अटॅक झाला आहे अशा टाईपने. आणि ते व्हायरसेस, वर्म्स तुमच्या सिस्टीम मध्ये एंट्री मिळवून देण्याचं काम ट्रोजन हॉर्सेस करतात.
ऑर सिम्पली डिस्ट्रॉय द डेटा, किंवा तुमचा डेटा डिस्ट्रॉय करून टाकतात. ट्रोजन हॉर्सेस. देन झॉम्बी. पहिल्या टाईपचे चारही टाईप आपण बघितले. पहिल्या टाईप म्हणजे ज्यांना होस्ट प्रोग्रामची गरज असते. ट्रोजन हॉर्सेस, लॉजिक बॉम्ब, ट्रॅप डोअर्स, ठीक आहे, आणि एक व्हायरस आपला व्हायचा आहे, व्हायरस पुढे कधीतरी येईल. तर हे प्रोग्राम्स जे आहेत यांना होस्ट प्रोग्रामची गरज आपल्याला पडत असते. परंतु झॉम्बी आणि वर्म हे असे प्रोग्राम आहेत की त्यांना कुठल्याही होस्ट प्रोग्रामची गरज पडत नाही. बघा, झॉम्बी प्रोग्राम विच सिक्रेटली टेक्स ओव्हर द अनादर नेटवर्क कम्प्युटर. असे प्रोग्राम जे नेटवर्कच्या माध्यमातून, नेटवर्क कनेक्शनच्या माध्यमातून, किंवा जे काही कम्युनिकेशन चालतं त्याच्या माध्यमातून जे काही कम्प्युटर्स नेटवर्कमध्ये कनेक्ट आहे त्याच्यामध्ये आपली एंट्री आपोआप मिळवतात, जे एका कम्प्युटरवरनं दुसऱ्या कम्प्युटरकडे हँडओव्हर होतात किंवा फ्लो होतो, पुढे जातात. देन युजेस इज डायरेक्टली टू लॉन्च अटॅक. आणि हे सॉफ्टवेअर, हे जे झॉम्बी आहेत, हे तुमच्या सिस्टीम मध्ये एकदा गेले की कुठलाही अटॅक करण्यासाठी ते इनडायरेक्टली ते अटॅक लॉन्च करतात, म्हणजे ते एक्झिक्यूट व्हायला लागतात आणि मग तुमच्या सिस्टीमवरती अटॅक होण्याचे चान्सेस असतात. ऑफन यूज टू लॉन्च द डिस्ट्रीब्युटेड डॅनियल ऑफ सर्व्हिस अटॅक. खास करून डिस्ट्रीब्युटेड डेनियल ऑफ सर्व्हिस जे अटॅक आहे, डेनियल ऑफ सर्व्हिस म्हणजे बऱ्याचशा सर्व्हिसेस तुमच्या सिस्टीमला नेटवर्कमध्ये कनेक्ट होण्यास थांबवणे, किंवा तुमच्या सिस्टीममध्ये पर्टिक्युलर प्रोग्राम एक्झिक्यूटच न होऊ देणे, काही डेटा पाठवताना मध्येच तो डेटा ब्रेक करून टाकणे, अशा प्रकारचे अटॅक हे जे आहेत झॉम्बी करत असतात. एक्सप्लॉइट्स नोन फ्लॉ इन द नेटवर्क सिस्टीम. तर नेटवर्क सिस्टीम मध्ये जे काही नोन फ्लॉज आहेत, म्हणजे जे काही अडथळे आहेत ते करण्याचं काम करत असतात झॉम्बी. देन व्हायरसेस. अ पीस ऑफ सेल्फ रेप्लिकेटेड कोड हा एक प्रकारचा होस्ट बेस प्रकार आहे, ठीक आहे, म्हणजे ज्याला होस्ट प्रोग्रामची गरज पडते, स्वतः एक्झिक्यूट होऊ शकत नाही. बघा, अ पीस ऑफ सेल्फ रेप्लिकेटिंग कोड अटॅच टू द सम अदर कोड. असा कोड, असा काही सॉफ्टवेअरचा कोड जो दुसऱ्या एखाद्या कोड सोबत अटॅच होतो आणि स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करतो. सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजे स्वतःच्या कॉपी तयार करत असतो, म्हणजे त्याला मल्टिपल कॉपीज त्याला तयार करता येतात. अशा प्रकारचा कोड त्याला आपण म्हणत असतो व्हायरसेस, ना. जस्ट लाईक द बायोलॉजिकल व्हायरसेस. बायोलॉजिकल व्हायरस जसं आता कोरोना व्हायरस आपण बघतोय, कोरोना व्हायरस स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करू शकतो, ठीक आहे. अशा प्रकारे व्हायरसेस सुद्धा स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करत असतात. ठीक आहे, 1-2 मिनिटं वेट करा, मी जस्ट आलोच. व्हायरसेस एक प्रकारचे सेल्फ रेप्लिकेटिंग कोड आहेत, जे दुसऱ्या कोणत्या कोड सोबत, दुसऱ्या कोणत्या लिगल प्रोग्राम सोबत अटॅच होतात आणि मग स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करतात. बघा, बोथ propagates itself and carries a payload, carries code to make copy of itself as well as code to perform some covered task. त्याच्यामुळे काय होतं, स्वतःला प्रोपोगेट करतात, म्हणजे स्वतःला प्रोपोगेट करतात सोबत सोबत. कॅरीज अ पेलोड, पेलोड म्हणजे त्याला कॉपी करताना सिस्टीमचं जास्तीचं काम वाढ है ना. कॅरीज कोड टू मेक कॉपीज ऑफ इटसेल्फ, स्वतःच्याच कॉपी करण्यासाठी तयार करतो आणि ते काम सिस्टीम कडून तो करून घेतो, स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करणे. ऍज वेल एज कोड टू परफॉर्म सम कव्हर्ड टास्क, आणि याच्या सोबतच बाकीचे काही कव्हर्ड टास्क जे त्या कोडमध्ये, पर्टिक्युलर कोडमध्ये जे काही एक्झिक्यूट झाल्यानंतर जो काही त्याचा टास्क आहे तो पर्टिक्युलर टास्कही परफॉर्म करायला लागतो. यामुळे सिस्टीम स्लो होतात,
किंवा सिस्टीम डॅमेज होतात, वर्क करत नाही, अशा प्रकारे अनेक अडथळे आपल्याला व्हायरसेसमुळे येत असतात. जसं मागं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक व्हायरस आला होता, रॅन्समवेअर अटॅक झाला होता है ना. रॅन्समवेअर अँड्रॉइडवरचा सगळ्यात मोठा अटॅक है ना. तर हा अटॅक कशा पद्धतीने झाला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तशाच प्रकारे हे व्हायरसेस जे आहेत या सिस्टीमवरती आपल्या अटॅक करत असतात. देन नेक्स्ट इज व्हायरस ऑपरेशन्स आपले राहिले. अजून एक वर्म आपला आहे बघा, व्हायरस ऑपरेशन्स काय काय होतात बघा. व्हायरसच्या डिफरंट फेजेस बघा. डॉर्मंट, वेटिंग ऑर ट्रिगर इव्हेंट, वेटिंग ऑन ट्रिगर इव्हेंट. डॉर्मंट फेज मध्ये जेव्हा व्हायरस असतो त्या फेज मध्ये व्हायरस काहीही करू शकत नाही. डॉर्मंट म्हणजे सध्या तो फक्त आलेला आहे, परंतु जोपर्यंत तो प्रोग्राम, होस्ट प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत हा काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे तो काय करतो, वेटिंग ऑन द ट्रिगर इव्हेंट, म्हणजे एखादा पर्टिक्युलर इव्हेंट, तो प्रोग्राम एक्झिक्यूट होण्याची वाट पाहत राहत, त्याला डॉर्मंट फेज म्हणतात. प्रोपोगेशन फेज, या फेज मध्ये म्हणजे एकदा तो जो होस्ट प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट व्हायला लागला की हा आपलं काम चालू करतो. म्हणजे काय करतो, रेप्लिकेट करतो स्वतःला, म्हणजे मल्टिपल कॉपीज तयार करतो. रेप्लिकेटिंग टू द प्रोग्राम्स ऑन द डिस्क, स्वतःला मल्टिपल कॉपीज तयार करतो आणि मल्टिपल प्रोग्राम मध्ये स्वतःला प्रपोगेट करण्याचं काम करतो. ट्रिगरिंग, ट्रिगरिंग म्हणजे ऍक्च्युअल अटॅक है ना. तर बघा, व्हेन इव्हेंट टू एक्झिक्यूट, बाय इव्हेंट टू एक्झिक्यूट द पेलोड. एखादा पर्टिक्युलर इव्हेंट झालं की हा स्वतःचं एक्झिक्युशन स्टार्ट करतो, आणि एक्झिक्युशन झालं की एक्झिक्युशन ऑफ पेलोड म्हणजे स्वतःचे जे काही टास्क आहे ते परफॉर्म करतो. स्वतःची कॉपी तयार करणे, एखाद्या फाईलमध्ये आपली कॉपी मिळवणे, किंवा अजून दुसऱ्या प्रोग्राममध्ये आपली कॉपी मिळवणे, अशा पद्धतीचे काम हा व्हायरस करत असतो. डिटेल्स युजली मशीन ऑपरेट ऑर ऑपरेटिंग स्पेसिफिक. जनरली जे व्हायरसेस आहे ते वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती किंवा वेगवेगळ्या हार्डवेअर च्या कॉन्फिगरेशन नुसार वेगवेगळे बनलेले असतात. म्हणजे ऑब्व्हियसली जो व्हायरस अँड्रॉइड वरती वर्क करतो तो व्हायरस विंडोज मध्ये कदाचित करत नाही. जो लिनक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वर्क करतो तो विंडोज मध्ये करत नाही, विंडोज मध्ये करणारा लिनक्स मध्ये नाही. अशा प्रकारे म्हणजे जनरली ओपन सोर्स सिस्टीम मध्ये फार कमी अटॅक असतात ऑपरेटिंग यांचे व्हायरसेस. पण जे काही विंडोज सारख्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे अशा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जे व्हायरसेस अटॅक आहेत ते जास्त प्रमाणात होत असतात. एक्सप्लॉइटिंग द फीचर्स अँड विकनेसेस, खास करून सिस्टीमचे फीचर्स एक्सप्लॉइट करतो आणि सिस्टीमला वीक करण्याचं काम. विकनेस म्हणजे त्याला जे सिस्टीमचं परफॉर्मन्स आहे ते डाऊन करतो व्हायरसेस. व्हायरसेसचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे तुम्हाला दिलेलं आहे की जनरली कशा पद्धतीनं त्यांचं एक स्ट्रक्चर राहतं, ज्याच्यामध्ये लूप्स खास करून दिलेले असतात. लूप म्हणजे ते वारंवार स्वतःचे मल्टिपल कॉपीज तयार करण्याचं काम करत असतात. ठीक आहे, अशा प्रकारचं काहीतरी स्ट्रक्चर व्हायरसचं असतं. प्रोग्राम महत्वाचा नाहीये, फक्त स्ट्रक्चर महत्वाचं आहे की कशा पद्धतीनं ते रेप्लिकेट करतात स्वतः. टाइप्स ऑफ व्हायरसेस कॅन बी क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ हाऊ दे अटॅक. ते कशा प्रकारे अटॅक करतात त्यावरती डिपेंड जे व्हायरसेस आहे त्याला आपण डिफरंट टाईप मध्ये डिवाइड करू शकतो. त्याच्यामध्ये आहे पॅरासिटिक व्हायरसेस, देन मेमरी रेसिडेंट व्हायरसेस, बूट सेक्टर व्हायरसेस, स्टील्थ, पॉलिमॉर्फिक व्हायरसेस, मॅक्रो व्हायरसेस, असे डिफरंट टाईपचे त्याचे प्रकार आहेत. ठीक आहे, एक एक प्रकार आपण बघूया. पहिल्यांदा आहे मॅक्रो व्हायरस. मॅक्रो कोड अटॅच टू सम डेटा फाइल्स. एक टाईपचा मॅक्रो कोड जो आहे तो काही डेटा फाईल सोबत अटॅच केला जातो. इंटरप्रिटेड बाय द प्रोग्राम बाय युझिंग द फाईल. जेव्हा कधी ती फाईल एक्झिक्यूट होते तेव्हा ते प्रोग्राम स्वतःच एक्झिक्यूट व्हायला लागतात. जसं वर्ड आणि एक्सेल फाईल असेल तर वर्ड एक्सेल जेव्हा एक्झिक्यूट होतात तेव्हा हे प्रोग्राम स्वतःला एक्झिक्यूट करून घेतात. युझिंग ऑटो कमांड और कमांड मॅक्रोज. कधी कधी ऑटो कमांड किंवा काही कमांड मॅक्रोचा यूज करून ते या प्रकारच्या प्रोग्राम मध्ये एक्झिक्यूट व्हायला लागतात. कोड इज नाऊ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. बराचसा याच्यातला जो कोड आहे तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असतो. म्हणजे समजा एखादी वर्ड फाईल आहे, ती वर्ड फाईल, त्या वर्ड फाईल सोबत जर हा मॅक्रो कोड अटॅच झाला तर मग ती फाईल कोणत्याही प्लॅटफॉर्मवर न्या, म्हणजे विंडोज मध्ये द्या किंवा दुसऱ्या एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये द्या, तो कोड तिथं राहणारच आणि तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काम करणार, विंडोज मध्येही बाकीच्या सिस्टीम मध्येही करणार. ठीक आहे. इज अ मेजर सोर्स ऑफ न्यू व्हायरल इन्फेक्शन. हे नवीन प्रकारच्या व्हायरसचं एक प्रकारचं
नवीन इन्फेक्शन आहे, नवीन व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्याच्यामध्ये अटॅक जे आहे ते म्हणजे जसं आता आपण म्हटलं की स्पेसिफिकली जे आहे ते प्लॅटफॉर्म डिपेंडंट असते, परंतु हा व्हायरस मायक्रो व्हायरसेस जे आहे ते प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट होतात. त्याच्यामुळे ते फाईल जिथे जिथे जाईल त्या प्रत्येक सिस्टीम वरती तो अटॅक करण्याचे चान्सेस असतात. ब्लर्स distinction between the data and program files, making task of detection much harder. हे जे आहे मायक्रो व्हायरसेस जे आहे ते दुसऱ्या फाईलमध्ये असल्यामुळं आणि ते अशा प्रकारे राहतात की अशा प्रकारे डेटा कॉपी केला जातो की तो डेटा शोधून काढणं फार अवघड जातं. त्याच्यामुळे दुसऱ्या फाईलमधनं हे व्हायरसेस नेमके कोणत्या डेस्टिनेशनला आहेत, कोणत्या लोकेशनला आहेत ते शोधून काढणं म्हणजे फार अवघड आहे, त्याला डिटेक्ट करणं फार अवघड आहे. क्लासिक ट्रेड ऑफ इज ऑफ यूज व्हर्सेस सिक्युरिटी जे आहेत, काय म्हणूया की मायक्रो व्हायरसेस जे आहे ते क्लासिक ट्रेड ऑफ म्हणजे इज ऑफ यूज, त्यांचा यूज जो आहे तो इझिली आपण करत असतो आणि त्याच्यामुळे म्हणजे हे जे फाईल्स असतात ज्या फाईलमध्ये ते आहेत त्यांना आपण वारंवार यूज करत असतो आणि यूज करत असताना हे प्रोग्राम जे आहे ते तुमच्या सिस्टीम वरती स्वतःला रेप्लिकेट करत असतात, सिस्टीमला हार्म करत असतात आणि अशा वेळी आपल्याला त्याला सिक्युअर करणं हे अवघड काम असतं. सिक्युरिटी जी आहे ती फार अवघड जाते मेंटेन करणं. ईमेल व्हायरसेस जे ईमेलच्या माध्यमातून पसरतात, स्प्रेड बाय युझिंग द ईमेल विथ अटॅचमेंट कंटेनिंग अ मॅक्रो व्हायरसेस, ट्रिगर्ड व्हेन द युजर ओपन अटॅचमेंट. जेव्हा ईमेलची अटॅचमेंट ओपन केली जाते तेव्हा हे व्हायरसेस जे आहेत ते ट्रिगर होतात, एक्झिक्यूट व्हायला लागतात. ऑर वर्स इव्हन व्हेन ईमेल व्ह्यूड बाय युझिंग स्क्रिप्टिंग फीचर्स इन द मेल एजंट. किंवा कधी कधी मेल पाहायला जरी साधा ओपन करून जरी पाहिला तरीही हे प्रोग्राम्स एक्झिक्यूट व्हायला लागतात. युजली टार्गेटेड ऍट मायक्रोसॉफ्ट आउटलुक मेल एजंट. बरेचदा खास करून यांना वर्ड एक्सेल मधले डॉक्युमेंट जे आहे जे मायक्रोसॉफ्ट आउटलुक मेल एजंटच्या मार्फत पाठवले जातात त्यांच्यावरती याचा खास करून अटॅक होतो. देन वर्म्स, जो लास्ट टाईप आहे आपला या टाईप मधला म्हणजे जो इंडिपेंडंट अटॅक आहे तो आहे वर्म. रेप्लिकेटिंग बट नॉट इन्फेक्टिंग द प्रोग्राम. हे स्वतःला रिप्लिकेट करतात परंतु प्रोग्रामला इन्फेक्ट करत नाही. टिपिकली स्प्रेड ओव्हर द नेटवर्क. जसे काही नावं दिलेली आहेत, काही अटॅकचे नावं दिलेली आहेत. बाय युझिंग युजर्स डिस्ट्रीब्युटेड प्रिव्हिलेजेस आर बाय एक्सप्लॉइटिंग द सिस्टीम व्हलनरॅबिलिटी. तर सिस्टीम मध्ये जे काही डिस्ट्रीब्युटेड प्रिव्हिलेजेस आहेत, नेटवर्क मध्ये ज्या सिस्टीम कनेक्ट असतात ऍक्च्युली त्यांना डिस्ट्रीब्युटेड काही प्रिव्हिलेजेस असतात, काही रूल्स रेग्युलेशन ठरवून दिलेले असतात. तर यांना डिस्ट्रीब्युटेड जे काही प्रिव्हिलेजेस आहेत ते युजरचे प्रिव्हिलेजेस यूज करून हे वर्म जे आहे ते स्वतःला रेप्लिकेट करत असतात, एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमवर, दुसऱ्या सिस्टीमवरून तिसऱ्या सिस्टीमवर. अशा प्रकारे नेटवर्कच्या सिस्टीम मध्ये एक हे स्वतःच्या कॉपीज रेप्लिकेट करत असतात. ऑर बाय एक्सप्लॉइटिंग द सिस्टीम व्हलनरॅबिलिटीज. किंवा नेटवर्क मधल्या ज्या काही सिस्टीम कनेक्टेड सिस्टीम आहे त्यांची सिक्युरिटी जर चांगली नसेल, फायरवॉल नाही, अँटीव्हायरस नाही, अजून काही सिक्युरिटी मेजर्स त्याला अप्लाय केलेले नाही, तर अशा वेळी नेटवर्क मध्ये कनेक्ट असलेल्या कुठल्याही सिस्टीम मध्ये वर्म्स स्वतःची कॉपी तयार करू शकतात. वाईडली युज्ड बाय द हॅकर्स टू क्रिएट द झॉम्बी पीसीज, सबसिक्वेंटली यूज फॉर द फर्दर अटॅक्स. ठीक आहे. तर हे जे वर्म्स आहेत ते खास करून अटॅकरद्वारे एक प्रकारचे झॉम्बी पीसीस, झॉम्बी म्हणजे ज्याच्यावरती अटॅक आपण करू शकतो असे पीसीस तयार करण्यासाठी हे हॅकरद्वारे वापरले जातात आणि मग त्याच्यावरती बाकीचे समोरचे अटॅक होत असतात. मेजर इश्यू इज द लॅक ऑफ सिक्युरिटी ऑफ परमनंटली कनेक्टेड सिस्टीम. जे काही परमनंटली कनेक्टेड सिस्टीम आहेत आपल्या नेटवर्क मधल्या, त्यांना या व्हायरस या अशा प्रकारच्या अटॅक पासून, वर्म्स पासून वाचवणे हा एक मेन इश्यू आहे. त्याच्यामध्ये सिक्युरिटी मेंटेन करणं इतकं सोपं नसतं. वर्म ऑपरेशन काय करतात वर्म्स? वर्मच्या फेजेस ज्या आहेत त्या डिफरंट फेजेस आहेत. जसं डॉर्मंट फेज, जे आलेले आहेत परंतु अजून अटॅक केलेला नाही त्याला डॉर्मंट फेज म्हणणार. त्याच्यानंतर आहे प्रोपोगेशन फेज, सर्च फॉर द अदर सिस्टीम टू इन्फेक्ट. इथं प्रोपोगेट होतात म्हणजे दुसऱ्या सिस्टीम वरती जाण्याचा प्रयत्न करतात त्या नेटवर्क मध्ये. जसं आता माझ्या पीसीवर आला आणि माझा पीसी जर दुसऱ्या एखाद्या पीसीला नेटवर्क मध्ये कनेक्टेड आहे तर माझ्या पीसी पासून तो
दुसऱ्या पीसी कडे जाण्याचा प्रयत्न करणार, याला आपण प्रोपोगेशन फेज म्हणणार. एस्टॅब्लिश द कनेक्शन टू द टार्गेट रिमोट सिस्टीम, दुसऱ्या सिस्टीम सोबत तो कनेक्शन तयार करतो अँड रिप्लिकेट सेल्फ इनटू रिमोट सिस्टीम, आणि स्वतःला त्या सिस्टीम मध्ये कॉपी करून घेतो. ठीक आहे, म्हणजे एखादी फाईल, एखादं काही दुसरं कनेक्शन आपण तयार केलं असेल तर त्या कनेक्शनचा यूज करून हा स्वतःला त्या सिस्टीम मध्ये कॉपी करून घेतो. ट्रिगरिंग, नंतर तो ट्रिगर होतो, ट्रिगर फेज मध्ये तो त्या सिस्टीम मध्ये स्वतःला एक्झिक्यूट करतो आणि त्या सिस्टीमची सिक्युरिटी ब्रेकअप करतो. देन एक्झिक्युशन, आणि ती सिक्युरिटी एकदा ब्रेकअप झाली की अटॅकर त्याच्यावरती अटॅक करू शकतात. ओके. मॉरिस वर्म हे एक प्रकारचं टाईप आहे, बेस्ट नोन ॲज द क्लासिक वर्म, याला क्लासिक वर्म म्हणतात. रिलीज बाय द रॉबर्ट मॉरिस इन 1980s. या रॉबर्ट मॉरिसने 1988 मध्ये हा मॉरिस वर्म तयार केला होता. टार्गेटेड युनिक्स सिस्टीम, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत त्यांच्यावरती खास करून हा अटॅक करतो. युझिंग सेव्हरल प्रोपोगेशन टेक्निक्स, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोपोगेशन टेक्निक्स वापरले जातात. सिम्पल पासवर्ड क्रॅकिंग ऑफ द लोकल पासवर्ड फाईल, ज्या पासवर्ड जसं आपण सेव्ह करतो मशीनवरती पासवर्ड, ब्राउझरचे काही फाईल्स असतात, काही कॅश फाईल्स असतात, काही कुकीज असतात, यामध्ये जेव्हा पासवर्ड सेव्ह केले जातात तेव्हा ज्या लोकल पासवर्ड फाईल आहेत त्या क्रॅक करणे, अशा प्रकारचा अटॅक हा मॉरिस वर्म करत असतो. एक्सप्लॉइट द बग इन द फिगर डेमॉन, जे काही बग्स आहेत एखाद्या विशिष्ट प्रोग्राम मध्ये, काही बग्स, काही एरर्स त्याच्यामध्ये टाकून देणे, असं काम हा करत असतो. एक्सप्लॉइट द डिबग ट्रॅपडोर इन सेंड मेल डेमोन, तर मेलमध्ये जे काही आपण ईमेल वगैरेचा यूज करतो त्यावेळेस ट्रॅपडोर तयार करणे, म्हणजे बाकी टाईपचे अटॅक्स होण्यासाठी त्याला त्या सिस्टीमला अशा प्रकारचे सिक्युरिटी होल्स तयार करून देणे, अशा प्रकारचा अटॅक सुद्धा हे मॉरिस वर्म करतात. इफ एनी अटॅक सक्सीड्स देन रेप्लिकेट इटसेल्फ, जर अशा प्रकारचे अटॅक करण्यास तो जर तो झाला, म्हणजे त्याने करू शकला, तर तो स्वतःला अजून दुसऱ्या सिस्टीम मध्ये रेप्लिकेट करून घेतो. रिसेंट वर्म अटॅक्स, जे काही झालेले अटॅक आहे त्याचे काही एक्झाम्पल दिलेले आहे. कोड रेड अटॅक झाला होता 2001च्या तेव्हा, कोड रेड अटॅक 2 झाला होता, निंदा नावाचा अटॅक झाला होता. हे सगळे अटॅक्स जे आहेत ते वर्मचे अटॅक्स आहेत. व्हायरसेस काउंटर मेजर्स, व्हायरसेस पासून कसं वाचायचं. व्हायरल अटॅक्स एक्सप्लॉइट द लॅक ऑफ इंटिग्रिटी कंट्रोल ऑन द सिस्टीम. टू डिफेंड नीड टू ऍड सम कंट्रोल्स, त्याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला काही कंट्रोल्स त्याच्यामध्ये लावावं लागेल. जसं प्रिव्हेन्शन आहे, जसं प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, अँटीव्हायरसेस लावतो. ब्लॉक द व्हायरस इन्फेक्शन मेकॅनिझम, ब्लॉक व्हायरसेस जर आले तर त्याला ब्लॉक करून टाकायचं. डिटेक्शन, व्हायरस डिटेक्ट करण्यासाठी, ते आपल्या सिस्टीम मध्ये जर काही व्हायरसेस असतील तर त्याला डिटेक्ट करण्यासाठीच्या सिस्टीम्स. रिॲक्शन, जर ते व्हायरसेस सापडले तर त्याला रिस्टोर करणे, म्हणजे सिस्टीमला रिस्टोर करणे, म्हणजे ते व्हायरसेस काढून टाकणे, क्लीन करणे. तर हे सगळे कामं आपण अँटीव्हायरसच्या माध्यमातून करत असतो, है ना. अँटीव्हायरसचे वेगवेगळे प्रकार आहेत, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन. आता ह्या जनरेशनचं आपल्याला काही करायचं नाही, पण आपल्याला जर व्हायरसेस पासून वाचायचं असेल तर अँटीव्हायरस सिस्टीम आपल्या सिस्टीम मध्ये असल्या पाहिजे. तर हे झालं सगळं डिफरंट व्हायरसेस आणि सिक्युरिटी, म्हणजे काही मेलिशियस प्रोग्राम्स आहेत त्या प्रोग्राम विषयी. म्हणजे याच्यामध्ये ट्रॅपडोर, लॉजिक बॉम्ब, ट्रोजन हॉर्सेस, व्हायरसेस, वर्म्स, झॉम्बी हे कशा प्रकारे अटॅक करतात ते आपण बघितलं. त्यानंतर व्हायरसेस आणि वर्म्स आपण कशा प्रकारे सिस्टीमला हार्म करण्याचा प्रयत्न करतात, व्हायरसेसची डिफरंट टाइप्स, डिफरंट स्टेट्स आपण बघितल्या. तर हे सगळं झालं मॅलिशियस सॉफ्टवेअर्स, म्हणजे व्हायरसेस आणि रिलेटेड मॅलिशियस सॉफ्टवेअर्स विषयी. ओके, इथं थांबूया. अटेंडन्स नोट डाऊन करतो मी फक्त. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारत चला. या लेक्चर मध्ये शक्य झालं नाही तर दुसऱ्या लेक्चर मध्ये, ठीक आहे, ते राहिलं की तसंच राहणार. त्याच्यामुळं विचारत चला आपले काही डाऊट्स असतील तर. नाहीतर ज्या स्पीडने आपण जातोय, म्हणजे ऍक्च्युली स्पीड नाही, परंतु जे होतं ते ऑनलाईन मध्ये आपल्याला काही नोट्स लिहायच्या नाहीये, त्याच्यामुळं आपल्याला या गोष्टी जास्त वेळ जात नाही, आपण फास्ट चालतो आहे. ठीक आहे, परंतु तुमचे डाऊट्स असतील तर